श्री स्वामी समर्थ. आज दीप अमावस्या आणि ही आमच्या घरची दीपांची पूजा म्हणजेच आरती समयी पंक्ती यांची पूजा. तर मी सुरुवातीला एक अगरबत्ती लावून घेतली, कारण असं की तिचा सुगंध सगळीकडे दरवळतो आणि पूजा करताना मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाहीत, मन विचलित होत नाही. तुम्ही सुद्धा देवपूजा करत असताना असं नक्की करून पहा. तुम्हालाही देवपूजा करताना देवपूजा केल्यासारखं वाटेल, समाधान वाटेल. एक वेळ नक्की ट्राय करा. सर्व लोक देवपूजा झाल्यानंतर लावतात, पण झाल्यानंतरही लावावी, पण त्याच्या आधीही लावून पाहावं तुम्ही. तर नंतर दीपपूजेचं सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आणि पहिल्यांदा आम्ही सगळीकडे हे गोमूत्र टाकून घेतलं. देवपूजेच्या आधी नेहमीच आम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडून घेतो. नंतर मी पूर्ण देवपूजा आटपून घेतली. देवपूजेचं झाल्यानंतर सर्व दीप हे देवपूजेच्या देवाऱ्याच्या समोर पाटावरती मांडून घेतले आणि त्यांच्यामध्ये तेल घालून घेतलं. समईमध्ये 2-2 वाती घातल्या, तसेच बारक्या आरतीमध्ये पंक्तीमध्ये एक एक वात घातली व त्यांना प्रज्वलित केलं. नंतर हळदी कुंकू वाहिलं, तांदूळ वाहून घेतले. त्यांना तांदूळ झाल्यानंतर फुलं वाहिली. पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यावी. नंतर पूर्ण देवपूजा झाल्यानंतर आरती करून घ्यावी. गणपतीची तसेच दुर्गा मातेची, महादेवाची आरतीही करून घ्यावी. आरती झाल्यानंतर आम्ही हे बनवले होते 5 दिवे, कणकेचे 5 दिवे, आणि याच्यामध्ये हे सुद्धा आम्ही तेलाचेच लावले होते. याच्यामध्ये वाती घालून घेतल्या आणि ते लावून घेतले. नंतर आपण ही फुले वाहिली. आपल्याकडे फुले नव्हती, नंतर आपण थोडं बाहेर गेलो, एक हार आणि फुले घेऊन आलो. तर आपण देवाऱ्यासाठी हा छानसा हार सुद्धा आणला होता. तसेच आज गुरुवार सुद्धा होता. स्वामी महाराजांसाठी पिवळं फुल हे असावं म्हणून हा हार आम्ही घेऊन आलो. आज या दीप अमावस्येचं खूप महत्त्व असतं, तरी सर्वांनी प्रत्येकाने आपापल्या घरोघरी दीप अमावस्या साजरी करावी आणि या दीप अमावस्येचं महत्त्व जाणून घेऊन घरोघरी सेवा करावी. तसेच दीप प्रज्वलित करावे. घरातील अंधकार निघून जाईल. घरामध्ये सुखमय आणि शांततामय निरागस असा उजेड प्रकाश प्रज्वलित घरामध्ये करून घ्यावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.